जी काही रागद्वेषरूप प्रवृत्ती होते किंवा त्या प्रवृत्ती करण्याची इच्छा होते त्याचं नाव मिथ्याचारित्र हा भाग सुरू आहे. पॉईंट आहे 4-5. जीव स्वभावाने ज्ञाता दृष्टा आहे, परंतु तो केवळ ज्ञाता वा दृष्टा या स्वभाव रूपाने राहत नाही. ज्या पदार्थांना पाहतो वा जाणतो त्यांना इष्टानिष्ट मानतो व त्यामुळे रागीद्वेषी होऊन काही असावे तर काही नसावे असे इच्छितो, परंतु त्यांचा सद्भाव वा अभाव याच्या केल्याने तर होत नाही. वस्तुतः जीवाचा स्वभाव काय असेल? जाणणं, पाहणं, चैतन्य हा जीवाचा स्वभाव असणार आहे. पण अनादिकालापासून हा जीव स्वभाव रूपानं कधी परिणमलाच नाही आणि त्याच्यामुळे नियमाने तो इष्टानिष्ट कल्पना करीत आला, परपदार्थाला आपलं मानित आला आणि त्यामुळे स्वयं रागी द्वेषी होत राहिला. पदार्थ असणं नसणं हे याच्या हातात नाही. ज्या पदार्थाची इच्छा आपण करतो किंवा जो पदार्थ आपल्याला नको वाटत असतो त्या पदार्थाचं परिणमन आपल्या हातात कधी असू शकत नाही. पण याच्या मान्यतेत ते बसलं आहे की परपदार्थाचं परिणमनही मी करू शकतो आणि ते व्हावं. नाही करू शकला तर इच्छा तरी याच्या जीवनात नियमाने येत असते की पराचं परिणमन मी करू शकतो. जिथं स्वतःचं परिणमन हा मागे पुढे करू शकत नाही तिथं पराचं परिणमन करण्याचं कर्तृत्व याचं निष्फळ आहे हे त्याच्या अज्ञानी जीवाच्या कधी लक्षात येत नाही. कारण कोणतेही एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा कर्ता होत नाही. सर्व पदार्थ आपापल्या स्वभावानुसार परिणमतात. हा अकारणच कशाय भावाने व्याकुळ मात्र होतो. कदाचित आपण इच्छा केली आणि तदरूप परिणमन झाले, तथापि आपल्या परिणमविल्याने ते परिणमले असे तर नाही. ज्याप्रमाणे गाडा चालतो आणि मूल त्यास धक्का देऊन असे मानेल की हा गाडा मी चालवितो, तर हा त्याचा निव्वळ भ्रम आहे. नियम आपल्याजवळ एक आहे. प्रत्येक द्रव्य आपल्या परिणामाचा कर्ता होता. साही कारक कोणत्याही द्रव्याचं कोणतंही कार्य विभावरूप असेल तरी स्वभावाबाबत तर प्रश्न उभा नाही राहणार की स्वभाव कार्य पराच्या लक्षात होतं. पण विभाव कार्य जे आहे, विभाव परिणती जी आहे ती देखील आपल्या षटकारकानं होते, पराच्या षटकारकानं होत नाही. जर होत नाही तर हा कर्ता पराचा कसा होईल किंवा पराचं कर्म तरी हा कसा होऊ शकेल म्हणतात. प्रत्येक द्रव्याचे षटकारक त्याच्या स्वतःच्या काली प्रत्येक कार्याच्या वेळी स्वयं होतात, परंतु हा असं मानत राहिला. हा एक भाग झाला. दुसरा भाग तो सांगतो एखाद्या वेळी असं घडतं, याच्या इच्छेनुसार दुसऱ्या द्रव्याचं परिणमनही घडतं किंवा स्वतःचंही परिणमन आपल्या इच्छेच्या अनुकूल घडतं. तर त्यापेक्षा असं जर म्हटलं तर याच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी जे परिणाम त्याला असं दिसून येईल. पुढचं पाहिलं तर लक्षात येईल की याच्या इच्छेच्या अनुसरून परिणमन घडून येतं. आता एकच आहे की याच्या इच्छेचा काळ आणि त्या द्रव्याच्या परिणमनाचा काळ एक आला. या पलीकडे काही झालं नाही. दोन द्रव्याच्या परिणमनाचा काल एक आला. एक आला, अविनाभाव दिसला म्हणून हा मानतो. केवळ काल एकाला एवढ्यावर थांबता येईल. याच्या इच्छेनुसार घडलं असं नाही आहे. घडत तर नाहीच ना.
पहिला नियम दिला ना की प्रत्येकाचं षटकारक जर स्वतंत्र आहे तर याच्या इच्छेला अनुसरून परिणमन कसं घडणार? ते तर त्याच्या स्वकालानं त्याच्या योग्यतेनं घडत असतं. पण याच्या मान्यतेत हा स्वीकार आहे की मी पराचं परिणमन करू शकतो. वस्तुतः होतच नाही, पण एखाद्या वेळी असा योग येतो की याची इच्छा आणि त्या द्रव्याचं तसं परिणमन, आणि ते पाहून हा विकल्प करतो, हा मान्यता करतो की माझ्या इच्छेमुळे ते परिणमलं. ही मान्यता याच्या जीवनातली नियमाने मिथ्या असणार आहे. त्यांनी उदाहरण ठेवलं, मूल गाडा चालवतो पहिल्याने चालताना. आता थोडा विचार हा करायचा आहे, मुलाने गाडा चालवला की नाही? काय झालं आशुतोष? मुलाने गाडा चालवला की नाही? चालवला. काय झालं? बरं. दोघांच्या परिणामाचा स्वकाल एक आहे. मुलाने आपल्या हाताची क्रिया केली, आपल्या पायाची क्रिया केली. गाड्यामध्ये चालण्याची स्वयंताकद आहे हे अज्ञानी मानत नाही. पुद्गल द्रव्यातही गमनाची ताकद आहे आणि म्हणून पुद्गल द्रव्य गमन करू शकते. इथं तर आपण खोटा अहंकार करतो स्कंधाबाबत, पण परमाणूला कोण चालवते? पुद्गलाचा शुद्ध परमाणू जे द्रव्य आहे तो एका समयात 14 अनुगमन करतो. त्याला कोण चालवणार? आणि म्हणून जशी जीवामध्ये गमन करण्याची स्वतःची योग्यता आहे तशी पुद्गलामध्येही गमन करण्याची स्वतःची योग्यता आहे, आणि म्हणून तो गाडा चालतो हे अज्ञानी मानत नाही. जर याच्या ढकलल्याने तो चालतो असे गृहीत धरले तर तो गाडा थांबलेला असतो. त्यावेळी याच्या ढकलल्याने का चालू नये? तद्वत पदार्थ स्वयंपरिणमतात आणि हा जीव मात्र तदनुकूल भावना करून असे मानतो की मी या पदार्थाला असे परिणमली आहे. पण ही मान्यता खोटी आहे. एक शब्द त्यांनी मोलाचा टाकला. त्याच्यात काय टाकलं? तदनुकूल भावना. काय अर्थ झाला? तदनुकूल का शब्द टाकला आचार्याने? कुणाच्या अनुकूल परिणमतो? याच्या इच्छेच्या अनुकूल पदार्थ परिणमला. काय झालं? जीवाची जशी इच्छा झाली त्या इच्छेच्या अनुकूल पदार्थ परिणमला. तर अनुकूल शब्द का टाकला? अनुकूल शब्दाचा अर्थ काय? की त्याने परिणमवलं नाही, त्या द्रव्याच्या परिणमनामध्ये हा बाधक नाही म्हणून अनुकूल आहे. मी तुम्हाला सांगण्यामध्ये निमित्त आहे. माझ्या सांगितल्याने तुमचं परिणमन घडते का नाही? नाही. पण एखाद्या वेळी माझ्या सांगण्याप्रमाणे तुम्ही अनुकूल परिणमतात. हां, तर हा जो अनुकूल शब्द आहे म्हणजे तो परिणमन जे त्याचं आहे ते त्याच्या स्वतःच्या योग्यतेनं असूनही दुसऱ्या द्रव्याच्या परिणमनाला ते बाधक नाही म्हणून अनुकूल आहे. उदाहरणासाठी पाहायचं झालं तर राग कर्माचा उदय राग भावासाठी काय आहे? राग कर्माचा उदय आपल्या राग भावासाठी काय आहे? कर्ता आहे, कर्म आहे, करण आहे, काय आहे? फक्त अनुकूल आहे. आणि अनुकूल असल्यामुळे आम्ही त्याच्यावर कधी कर्तृत्वाचा विकल्प करतो, कधी कर्मत्वाचा विकल्प करतो. वस्तुतः त्याचं परिणमन सहज झालेलं आहे. ते सहज परिणमन
आमच्या परिणमनाला बाधक नाही म्हणून अनुकूल असं म्हटल्या जाते. उदाहरणासाठी हाही एक भाग पाहता येतो आपल्याला. जेव्हा जीवाच्या जीवनात बाह्यतः मुनिव्रत आहे हे पाहतो आपण, ते बाह्यतः मुनिव्रत महाव्रत केव्हा म्हटल्या जाते? काय विचारलं? मुनींच्या जीवनात जेव्हा महाव्रत आहे तेव्हा ते महाव्रत केव्हा म्हटल्या जाते? जेव्हा आत्म्याच्या शुद्ध परिणतीच्या अनुकूल असेल तर. नाही कळलं मी काय बोलले? आत्म्याच्या ठिकाणी 12 कषायाच्या अभावात असणारी शुद्धी असेल तर या महाव्रताला महाव्रत म्हटल्या जाते. म्हणजे हे जे बाह्यता असणारे महाव्रत आहे ते महाव्रत या परिणतीच्या शुद्ध परिणतीच्या अनुकूल आहे. दोघांची जात अलग अलग आहे. मग अनुकूल शब्द ठेवला ना आम्ही, अनुरूप नाही म्हटलं. जात अलग अलग आहे. एक शुभराग रूप आहे, एक वितराग रूप आहे. परिणती वितराग रूप आहे, महाव्रत शुभराग रूप आहे. मी महाव्रत बाह्यतः महाव्रत जेव्हा म्हणतोय बाह्यतः महाव्रत म्हणजे शुभराग तर नाही. शुभरागाला माझा तो शुभराग आणि इकडे वितराग परिणतीला अनुकूल कसा आहे? अनुकूलच आहे ना. वितराग परिणतीला, त्या वितराग परिणतीला बाधक नाही, पुढच्या वितराग परिणतीला तो बाधक आहे. नाही आलं मी काय बोलले? हां मी काय बोलले? बरोबर आहे. हां या परिणतीला जर तो बाधक असेल तर महाव्रत होऊच शकेल. आणि त्या परिणतीच्या वेळेला असाच बाहेर असाच परिणाम राहील म्हणून तो अनुकूल. बाधक नाही, पुन्हा त्याच्यापेक्षा म्हणून मी तर तुमच्या पुढे चालली ना, तो बाधक नाही हे सांगतो. आता ज्याच्या जीवनात सम्यक दर्शन असेल तो जीव नियमाने खऱ्या देव गुरुशास्त्राच्या भक्तीचा राग त्याच्या जीवनात येईलच की नाही येणार? तो राग आहे, बंधाचं कारण आहे, पण तो याला अनुकूल आहे प्रतिकूल नाही. हे नास्ती रूपानं अनुकूल, हे अस्थिर रूपानं कथन तेच. तो बाधक होऊ शकत नाही. आणि म्हणून निमित्तासाठी नेहमी शब्द काय येतो? अनुकूल शब्द येतो. उपादान कारणासाठी अनुरूप शब्द येतो. हे कधी विसरायचं नाही. बरोबर. त्या दोन शब्दानं गोंधळ होता. आता तदनुकूल म्हटलं म्हणजे तदनुरूप जर लावलं तर काय झालं? कर्माने जसं परिणमवलं तसा जीव परिणमला, जीवाने जसं परिणमवलं तसं उद्गल परिणमला, असं होत नाही. मी या पदार्थाला असे परिणमित आहे, पण ही मान्यता खोटी आहे. जर पदार्थ याच्या परिणमविल्याने परिणमतात तर इच्छेनुसार परिणमत नसताना हा त्यांना इच्छेनुसार का परिणाम होऊ शकत नाही. कधी तर आपल्या इच्छेच्या विरोधीही परिणमन घडतं त्या पदार्थांचं. जर याच्या इच्छेला अनुकूल ते परिणमन घडत असतं तर याने घडवता आलं असतं याला, पण असं कधी होत नाही. असं घडत असतं तर संसारातला जीव कधी दुःखी राहिला नसता. ही पुढचं बोलली काय बोलली अशी आपल्या अनुकूल आपल्याला दुसऱ्याचं परिणमन घडवता आलं असतं तर दुःख काय होतं? दुःख जीवनात कधीही आपल्या आलं नसतं. दुसऱ्याचं परिणमन आपल्या अनुकूल घडत नाही म्हणून आम्ही दुःखी होतो, किंवा आमचंही परिणमन आमच्या इच्छेच्या अनुकूल घडत नाही म्हणून आम्ही दुःखी होतो. जर ते घडू शकलं असतं तर दुःख जीवनात येण्याचं कारण नव्हतं. कदाचित झालेच तर योगायोग जमून आला तरच परिणमन होते, परंतु बहुभाग परिवर्तन याच्या इच्छेविरुद्ध होत असताना दिसून येते. म्हणून एवढी गोष्ट निश्चित आहे की पदार्थाचा सद्भाव अगर अभाव आपण केल्याने होत नाही.
मूळ तत्व दिलं की कोणत्याही परपदार्थाचा सद्भाव किंवा अभाव होत नाही. कोणत्याही परपदार्थाचं परिणमन आपण घडवू शकत नाही. परपदार्थाच्या परिणमनाचा अभावही आम्ही करू शकत नाही. जिथं आचार्य हे सांगणार आहे, आमच्या परिणमनाचा अभावही आम्ही करू शकत नाही, आमचं परिणमनही आम्ही आणू शकत नाही. आता हा किती खोटा अहंकार आहे. जिथं आम्ही आमचं परिणमन घडवू शकत नाही, मागे पुढे करू शकत नाही, तिथं परद्रव्याचं परिणमन घडवू शकतो. ही मान्यता नियमाने मिथ्यात्वाच्या सद्भावातच शक्य आहे म्हणतात. त्याशिवाय ही भावना येत नाही. म्हणून एवढी गोष्ट निश्चित आहे की पदार्थाचा सद्भाव अगर अभाव आपण केल्याने होत नाही. कशाय केल्यानं काय होणार? होत नाही ना. आम्ही कशाय मात्र सद्भाव झाला तर आम्ही आनंदानं बेहोश होतो आणि अभाव झाला तर दुःखानं व्याकुळ होतो. केवळ हा स्वतः दुःखी मात्र होतो. ज्याप्रमाणे विवाहादी लौकिक कार्यामध्ये ज्याच्या सांगण्याने वस्तुतः काहीच होत नाही, अशी व्यक्ती स्वयंअहंकाराने मी केले म्हणून झाले असा कशाय करून दुःखी होते. तशीच गत सर्व जीवांची आहे. म्हणून कशाय करणे हे रवीने पाणी घुसळल्याप्रमाणे व्यर्थ आहे. उदाहरणही त्यांना चांगले सापडले की पाण्याला कितीही वेळ घुसळलं तर लोणी येईल का? नाही येणार. तसं ज्या पदार्थामध्ये सुखदुःख नाही, त्या पदार्थाला कितीही जमवलं, दूर केलं तरी सुखदुःख होऊ शकत नाही. जिथं सुखदुःख आहे, आमच्या मान्यतेत सुखदुःख आहे, आमच्या परिणमनात सुखदुःख आहे, आम्ही स्वयं सुखी होतो, आम्ही स्वयं दुःखी होतो आणि तेही आमच्याच कशाय भावाने. तशीच गत सर्व जीवांची आहे. म्हणून कशाय करणे हे रवीने पाणी घुसळण्याप्रमाणे व्यर्थ आहे, कार्यकारी नाही. सारांश, कशाय प्रवृत्तीस मिथ्या चारित्र म्हणतात. सरळ चारित्राची परिभाषा झाली. आता कशायास चारित्र म्हणतात, प्रवृत्तीस मिथ्या चारित्र म्हणतात असं जेव्हा ते सांगताय तेव्हा हा भाग लक्षात घ्यायचा आहे की शुभरागास चारित्र म्हणता येईल का नाही, शुभ क्रियेला चारित्र म्हणता येईल का नाही. 5 महाव्रताच्या पालनाचा जो रागभाव आहे मुनींच्या जीवनात, श्रावकाच्या जीवनात श्रावकाच्या व्रताच्या पालनाचा रागभाव आहे, त्याला चारित्र म्हणता येईल का नाही. म्हणतात तो रागभाव आहे, चारित्राचा उपचार आहे, चारित्र नाही. व्यवहारानं म्हणता येईल. तर व्यवहाराने केव्हा म्हणता येईल. शुभ असेल. मी काय विचारलं, पुढचं विचारलं. जो राग भाव आहे तो तर चारित्र होतच नाही, पण त्या चारित्रावर, राग भावावर चारित्राचा उपचारही कधी शक्य आहे. शुद्ध असेल. इकडे शुद्ध परिणती असेल तर त्या राग भावावर चारित्राचा उपचार होतो. अंतरंगात शुद्धता नाही, बारा कशाचा अभाव नाही आणि बाह्यतः असणाऱ्या महाव्रतावरही महाव्रताचा उपचार होऊ शकत नाही. खूप सखोल आहे, लक्षात घ्या थोडं. महाव्रताचा उपचार होत नाही, महाव्रत तर नाही पण महाव्रताचा उपचारही तिथं होऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं महाव्रताचा उपचारही परिणती शुद्ध असेल तर होते. म्हणजे रागावर उपचार केव्हा होतो, अंतरंगाच्या शुद्ध परिणती सोबत जर तो असेल तर. शुद्ध परिणती विना जर राग असेल तर त्याच्यावर उपचारही होत नाही. तर काय म्हणता येईल हा, त्या चारित्राला काय म्हणता येईल. चारित्र मिथ्याचं नाही, मिथ्या नाहीये. हा.
मिथ्यात नाही होऊ शकत. तो जीव मिथ्या दृष्टी की सम्यक दृष्टी हे नक्की करा. तर मिथ्याचार हा? आहे. मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टीची कोणतीही क्रिया मिथ्या की सम्यक? मिथ्या. कशाची प्रवृत्ती नाही आहे तिथं. कशाची प्रवृत्तीच आहे ना, राग आहे एवढंच आहे. पाप प्रवृत्ती नाही, प्रवृत्ती म्हणून चारित्र्याच्या परिभाषेतच गोंधळ आहे आपला. प्रवृत्ती कधीही चारित्र्य नाही, निवृत्ती चारित्र्य आहे. प्रवृत्ती जे जीवनात येते ती राग सद्भावात येते, रागच रूप असते आणि म्हणून प्रवृत्तीला चारित्र्य म्हणणं हा उपचार आहे. आणि तोही तेव्हा शक्य आहे की जेव्हा वस्तुतः शुद्ध परिणती जीवाच्या जीवनात असेल. आम्ही हे बघत नाही की ते व्यवहारानं तरी चारित्र्यवान आहेत का नाही. तर व्यवहारानं चारित्र्यवानही वस्तुतः तेव्हा असू शकतात. आणि समजा आम्ही ओळखू शकत नाही, पुढचे प्रश्न आहेत आमच्या आज की आम्ही तर ओळखू शकत नाही त्यांचं अंतरंगात काय आहे, किती कशाचा अभाव आहे, किती कशाचा सद्भाव आहे, हे नाही आम्हाला कळत. तेव्हा आम्ही काय करावं? आम्हाला तर बाह्य प्रवृत्तीच दिसणार आहे. तर त्या बाह्य प्रवृत्तीतही आम्हाला विवेक ठेवायचा आहे की जेव्हा मुनींच्या 28 मूलगुणाच्या पालनात कुठंही दोष असेल तर ते व्यवहाराने महाप्रती नाही. हे तर समजू शकते. त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही हेही समजू शकतो, जर देवदेवतांची आराधना असेल तर तो व्यवहारानं तरी सम्यक दृष्टी असू शकेल का नाही? नाही आलं काय झालं मुनी असूनही देवदेवतांच्या आराधनेचा भाव, मंत्रतंत्राच्या विकल्पाचा भाव जर जीवनात येत असेल तर तो व्यवहारानंही सम्यक दृष्टी असू शकत नाही. हे प्रूफ आमच्याजवळ असतानाही आम्ही ते लावत नाही. नुसत्या बाह्य वेशावर जर जात असो तर म्हणतात ते तर मिथ्यादृष्टी आहेच, आम्हीही मिथ्यादृष्टी बनतो. हा विकल्प महत्त्वाचा नाही. आम्ही काय विचार करतो, आम्ही तर ते केल्यामुळे धर्मवान राहू का नाही. ते म्हणतात आम्हीही धर्मवान राहू शकत नाही. आमच्याही मिथ्यात्वाचा पुष्टी करणारा तो भाव आहे हे आमच्या कधी लक्षात येत नाही. कशाय भावांची उत्पत्ती पदार्थांना इष्टानिष्ट मानण्याने होते आणि ही इष्टानिष्ट कल्पनाच मुळात खोटी आहे. कारण कोणताही पदार्थ स्वभावतः इष्ट अगर अनिष्ट नाही, हे कसे ते सांगतात. पदार्थात इष्टानिष्टता आहे का नाही? कोणता पदार्थ चांगला आणि कोणता पदार्थ वाईट तर म्हणतात हे आमच्या कल्पनेत आहे. जर पदार्थात इष्टानिष्टता असती तर पुद्गलालाही इष्ट अनिष्ट वाटलं असतं. परंतु जेव्हा वाटत नाही, कोणताही जगातला पदार्थ न इष्ट आहे न अनिष्ट आहे, आमच्या कल्पनेत इष्ट अनिष्ट आहे, आमच्या कल्पनेत चांगलं वाईट आहे. आणि ती कशी आहे मिथ्या कल्पना याचा खुलासा करता हे पंडित. आपणास सुखदायक उपकारी असेल त्यास इष्ट म्हणतात व आपणास दुःखदायक व अनुपकारी असेल त्यास अनिष्ट म्हणतात. या जगातील प्रत्येक पदार्थ आपापल्या स्वभावाचाच करता आहे. कोणी कोणासही सुखदायक, दुःखदायक, उपकारी वा अनुपकारी असू शकत नाही. काही नियम देऊन टाकले त्यांनी की या जगात प्रत्येक पदार्थ आपल्या स्वभावाचा करता आहे किंवा आपल्या विकाराचा करता आहे. 2 वाक्य का ठेवले? विकाराचाही करता नाहीच मानला, केवळ स्वभावाचा करता मानला तर अपराधी पुद्गल बनेल, जीव बनणार नाही. तर हा जीव करता होईल तर आपल्या स्वभावाचा वस्तुतः करता हे निश्चयानं. व्यवहारानं पाहिलं तर तो आपल्या विकार भावाचाही करता आहे.
विकार यांनी स्वयं केलेले असणार. म्हणून हा आत्मा करता भोगता होईल तर आपल्याच भावाचा करता भोगता होतो, परभावाचा करता भोगता कधी होत नाही. आणि जेव्हा तो करता भोगता होत नाही तेव्हा जगातले पदार्थ सुखदायक दुःखदायक वाटेल कसे? जर परपदार्थाचा हा भोगताच होत नाही तर तो सुखद पदार्थ आहे किंवा दुःखद पदार्थ आहे ही कल्पना त्याच्या मान्यतेत कधी असू शकत नाही. आपल्याला प्रश्न उभा राहील, तथार्थ सूत्रातल्या 5व्या अध्यायात सगळ्या द्रव्याचे उपकार सांगितले. आता एका द्रव्यानं दुसऱ्या द्रव्यावर उपकार केले का नाही केले? काय पुद्गलाचा जीवावर उपकार, जीवाचा पुद्गलावर उपकार, धर्मद्रव्याचा जीव पुद्गलावर उपकार, हे सगळं कथन आगमात आलं आहे ना. आणि तुम्ही म्हणाल की काही उपकारी असू शकत नाही, अनुपकारी असू शकत नाही, हे कसं बसलं? काय उत्तर आहे? निमित्ताच्या अपेक्षा बदलतात. उपकार शब्दाचा अर्थ व्यवहारात जो आपण घेतो तो तिथं नाही. आपला व्यवहारात उपकाराचा शब्द आपण हे घेतो की दुसऱ्याने आपल्यात काही केले, वस्तुतः तिथंही तो अर्थ नाही, परंतु आपण मानून बसलो. परंतु आगमात जो उपकार शब्द आला आहे तो त्या अर्थी आला नाही. आगमात उपकार शब्द निमित्तासाठी आला आहे की या परिणामामध्ये कोणतं द्रव्य कुणाला निमित्त असू शकते. हा जीव आपल्याच भ्रांत कल्पनेचे या पदार्थांना सुखद उपकारी समजून इष्ट मानतो वा दुःखद अनुपकारी समजून अनिष्ट मानतो. कारण एकच पदार्थ एकास इष्ट वाटतो तर तो दुसऱ्यास अनिष्ट असतो. जो पदार्थ आज आम्हाला इष्ट वाटतो तो आम्हालाच उद्या अनिष्ट वाटू शकतो, तर दुसऱ्या द्रव्याला तर अनिष्ट वाटूच शकणार आहे. यावरून हा भाग नक्की होतो की पदार्थ न इष्ट आहे न अनिष्ट आहे. जसे ज्यास तो कपडाच मिळत नाही त्यास जाडा भरडाही कपडा इष्ट वाटतो, तर ज्यास तलम कपडा मिळते त्यास तो जाडा भरडा कपडा अनिष्ट वाटतो. डुकराधिकांना विष्ठाच रुचकर लागते, इतरांना ती नकोशी वाटते. कुणाला जलवृष्टी सुखद वाटते तर कुणास अनिष्ट वाटते. तसे सर्व वस्तू बाबत समजावे. म्हणून कोणत्याही पदार्थामध्ये सुख दुःख नाही हे समजून घ्या. शिवाय पदार्थ तोच असूनही एखाद्या व्यक्तीला एका वेळी इष्ट वाटतो तर दुसऱ्या वेळी तोच पदार्थ त्याला अनिष्टही वाटतो. आता हिवाळा आला तर शाल इष्ट आहे, स्वेटर इष्ट आहे, आणि उन्हाळ्यात तोच अनिष्ट असणार आहे. जीव ज्या पदार्थास मुख्यतः इष्ट मानतो तोच पदार्थ अनिष्ट रूपानेही परिणत झाल्याचे आढळून येते. इत्यादी प्रकार समजून घ्या. जसे जीव शरीरास इष्ट मानतो परंतु तेच रोग पीडित झाले तर अनिष्ट आहे. कॅन्सर झाला तर कधी लवकर मरण येईल, या वेदनातून कधी सुटल असं वाटायला लागतं. तर जे शरीर आजपर्यंत इष्ट वाटत होतं ते शरीर उद्या आम्हाला अनिष्ट भासणार आहे. म्हणतात पुत्रादी स्वजन परिवार इष्ट आहे पण कारणवशात अनिष्ट झालेले आढळते. पुत्र पत्नी आम्हाला इष्ट आहे म्हणतात, ती जर आमच्या इच्छेच्या प्रतिकूल वागू लागली तर तेच आम्हाला अनिष्ट आहे. तर पुत्र इष्ट का अनिष्ट म्हणतात. इष्टानिष्ट कल्पना आमच्यात आहे. आम्ही हे न समजल्यामुळे पुत्राला दूर करतो, पुत्राला जवळ करतो. तो दूर झाला तर दुःखी होतो, जवळ आला तर सुखी होतो. ह्या सगळ्या कल्पनेचं तरंग आम्ही आमच्या भोवती गुंडाळलाय. त्यांनी उदाहरण ठेवलंय आगमात. रेशमाचा किडा काय करतो?
आपल्याच भोवती तो जाळो विणतो आणि त्या जाळीतून त्याला बाहेर पडता येत नाही, तो गुदमरून मरतो. आम्हीही आमच्याच कल्पनेचे वलय असे आमच्या भोवती गुंडाळले की त्या वलयात आम्ही एवढं अडकलो की त्यातून बाहेर पडू शकत नाही. असेही आढळून येते की प्रामुख्याने अनिष्ट असणारी गोष्ट ही कधी काळी इष्टरूप दिसून येते. जसे सर्वसाधारण इतरत्र अनिष्ट लागणारी शिवी सासरी दिली गेली तर गोड लागते. मारवाड्यात हा नियम असते. सासू जावायला शिव्या देते, तो एक प्रकार असते लग्नात त्यांच्या. आणि तो त्यावेळी त्यांना तो इष्टच आहे ना लग्नाच्या कार्यामध्ये. आता आपल्याला कोणी शिवी दिली तर दुःखद आहे ती शिवी, आणि तीच त्यावेळी त्यांना सुखद आहे. सारांश: स्वभावतः कोणतीही वस्तू इष्ट वा अनिष्ट नसते. जर इष्टानिष्टत्व पदार्थांचे गुणधर्म असते तर इष्ट पदार्थ सर्वांना सदा सर्वदा इष्ट वाटले पाहिजे आणि अनिष्ट पदार्थ सर्वांना सदैव अनिष्ट वाटले पाहिजे. परंतु असे तर मुळीच नाही. हा जीव मात्र स्वयंइष्टानिष्टत्वाची कल्पना करून पदार्थ इष्टानिष्ट मानतो, पण ही कल्पना भ्रमरूप आहे. हे आपल्या अनुभवात येणाऱ्यातून ते सांगतायत तुम्हाला, तत्व म्हणून नाही सांगताय. तुम्ही आपलं स्वतःचं जीवन बघा की आमच्या मनाप्रमाणे कोणते पदार्थ कधी परिणमले. आम्हाला वाटते आम्ही परिणमवलो, नाही परिणमवले तर आम्हाला त्या पदार्थाचा द्वेष येतो, परिणमले तर त्या पदार्थाबाबतचा राग आमच्या जीवनात येतो. पण कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी इष्टानिष्ट नावाचा धर्म वस्तुतः असत नाही, हे आम्हाला आजही कळालेलं असत नाही. आम्ही त्या पदार्थात ते मानतो आहे आणि पदार्थ मिळवतो आहे, पदार्थ दूर करतो आहे. जी गोष्ट आमच्या हातात नाही ते आम्ही करतो आहे. आणि म्हणून पंडितजी म्हणत आहेत की या जगात इष्टानिष्ट कल्पनाच आम्हाला सुखदुःख बनवणारी आहे. पदार्थ कोणताही सुखद नाही, दुःखद नाही. म्हणून हा एक महत्त्वाचा भाग आहे की आम्ही समजा धर्मासाठी काही वेळ दिला, काळ दिला, तर आमच्या जीवनात काही आपत्ती दुःख येईल का नाही मिळणार, कमी पैसा मिळेल तर आम्ही इकडे वेळ दिला म्हणून मिळेल का नाही, थोडा हा विचार करायचा. वेळ दिला म्हणून नाही, त्याच्या कालाप्रमाणे त्याच्या कालाप्रमाणे ते येते. मुलांना आज वाटते आहे की आपण फॉरेनला गेलो म्हणजे पैसा अधिक मिळतो. तो मिळायचा असेल तरच मिळतो, मिळायचा नसेल तर तिथंही जाऊन मिळणार नाही. त्या पदार्थाचं परिणमन आम्ही आमच्या स्वाधीन मानतो आहे आणि म्हणून आम्ही आमच्या आत्म्याच्या कल्याणाची दृष्टी विसरतो आहोत आणि ज्याला बाह्यदृष्टी म्हणतो, मिथ्यादृष्टी म्हणतो, त्याला आपलंसं करतो आहे, त्याच्या मागे लागलो आहोत आणि म्हणून हा जीव दुःखी आहे.